कारंजा लाड येथे 2 दुकानांवर पोलिसांद्वारे कारवाई करण्यात आली। शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे। तसेच नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले। मुख्याधिकारी अजय कुरवाडे, तालुका दंडाधिकारी धीरज मांजरे आणि ठाणेदार सतीश पाटील यांनी संचारबंदी जमावबंदी कायद्याअंतर्गत कलमनुसार 2 दुकान सील करून दुकानदारांवर कारवाई केली। एक मॉल मेडिकलच्या नावाखाली इतर सामानाची विक्री 12च्या पुढेही सुरू असून 10 ते 12 लोक दुकानामध्ये वावरताना मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांना आढळून आल्यामुळे कुरवाडे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत तेथे पोहोचून कारवाई केली। या कारवाई दरम्यान तालुका दंडाधिकारी धीरज मांजरे, ठाणेदार सतीश पाटील हे सुद्धा उपस्थित होते। अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्याची वेळ सकाळी 8 ते 12 हीच असून त्यानंतर कोणतेही दुकान अथवा टपरी चालू दिसल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा संदेश तालुका दंडाधिकारी मांजरे यांनी जनतेला दिला। माननीय जिल्हा दंडाधिकारी ऋषिकेश मोडक सर यांनी आदेश दिलेले आहेत। असे असताना देखील 2-3 दिवस शहरामध्ये लोक आपल्या मनमानी पद्धतीने त्या ठिकाणी फिरताना आढळून आलेले आहेत। आज लोकांना आवाहन केलं होतं की आपण 7 ते 11 या वेळेमध्येच किराणा भाजीपाला हे घ्या आणि या अनुषंगाने पाहणी करत असताना नगरपालिकेचे मुख्याधिकारी या ठिकाणी कुरवाडे साहेब फिरत असताना त्यांच्या निदर्शनास आलं की या ठिकाणी हा मॉल जो आहे हा मॉल विना परवानगीने उघडण्यात आला। या ठिकाणी 7-8 व्यक्ती हे जे आहे त्याच्यामध्ये आलेले होते। एकूणच 144चा भंग केला। मॉल बंद ठेवण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी महोदयाचे आदेश असताना त्याचं उल्लंघन त्या ठिकाणी त्यांनी केलं। त्याबद्दल त्यांच्यावर निश्चितपणाने पोलीस कारवाई केली जाईल आणि सगळ्यांना या ठिकाणी दुकानदारांना उल्लंघन त्या ठिकाणी त्यांनी केलं त्याबद्दल त्यांच्यावर निश्चितपणाने पोलीस कारवाई केली जाईल आणि सगळ्यांना या ठिकाणी दुकानदारांना मॉल्सवाल्यांना मी सांगू इच्छितो की टपरीवाल्यांनाही सांगू इच्छितो की अशा प्रकारे जर का कायद्याचं उल्लंघन करून कोण अवैधपणे आपला मॉल्स किंवा टपरी सुरू केलं जात असेल तर त्याच्यावरती त्या ठिकाणी नगरपालिका आणि महसूल विभाग यांच्या मार्फत त्या ठिकाणी पोलीस कारवाई केली जाईल। मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांनी सुद्धा नागरिकांना सकाळी 8 ते 12च्या पुढे सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे निर्देश नागरिकांना दिले। याद्वारे मी शहरातील सर्व नागरिकांना एक आवाहन करू इच्छितो की आपले जे तालुका दंडाधिकारी आहे तर मांजरे साहेबांनी आपल्याला आवाहन केलेलं आहे सर्व नागरिकांना की जे किराणा दुकान आहे, जे इतर आस्थापना आहे, ज्या अत्यावश्यक सेवेमध्ये आहे, भाजीपाला आहे, हे 7 वाजतापासून तर 11 वाजेपर्यंत सुरू ठेवावी असे आवाहन केलेले आहे। त्या आव्हानाला लोकांनी प्रतिसाद द्यावा, अन्यथा जी अनावश्यक कारवाई आहे ते होऊ शकते आणि लोकांनी प्रशासनाला साथ द्यावी असं मी सर्वांना आवाहन करतो। असून विनाकारण मोटरसायकलवर फिरणाऱ्या नागरिकांच्या मोटरसायकल पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात येईल। कारण नसताना शहरातून मोटरसायकल फिरू नये असे आवाहन ठाणेदार सतीश पाटील यांनी विदर्भ न्यूज समोर केले। सर्व कारंजावासियांना याद्वारे आवाहन करण्यात येते की कोणीही मोटरसायकलने गावात फिरू नये। आज दुपारपासून सर्व मोटरसायकली जप्त करण्यात येत आहे। विनाकारण मोटरसायकलवर दुपारी लोक फिरत आहेत, काही कारण नसताना फिरत आहेत, त्यांच्या मोटरसायकल आम्ही आता जप्त करायला सुरुवात केलेली आहे। विदर्भ न्यूज करिता कारंजा येथून अक्षय लोटे।